आम्ही चाललो होतो घरी, नाही म्हणजे व्हिडिओ काढायला आलो होतो आम्ही बाहेर. तर आमच्या मिस्टरांना ही असं आवडते खायला, भेळ. कांदा वगैरे घेतले आणि असं रोडच्या साईडलाच आहे, थांबलो इथं खायला आम्ही. काय म्हणणं आहे तुमचं? काय नाही, हिच्या नादाला लागून आयुष्याचा झाला खेळ म्हणून आले दुकानात भेळ. हे असलं ऐकून माझं कान किर झालं. तर मग कानात घाल माती आणि जप भांडणाच्या जरा नाती. मूड मध्ये येते त्याने सध्या आता. खेळ मिळत चाललंय. हा आयुष्य असावं तर असं आहे का नाही? चांगली आईस स्पेस आहे की हो तुमची. कशाचं? पाणी बॉटल तिथं कॅडबरीचं खाऊन कागद टाकलाय. हा होय? गरिबी हटाव. कोण तुम्ही? कोण म्हणताय का घे पायात पुमाचा शूज आहे? तुझ्याकडे घे, हा? तुझ्याकडे घे. कोण म्हणताय का हो तुम्हाला गरीब? हा दोघांच्या भांडणात शांत कोण बसतोय? त्यांचं कसं आहे, हळूच बोलते ते आणि काडी लावून टाकून साईडला जाते ती. माझा आवाज मोठा आहे, मी बडबड केलेलं दिसतंय, पण ही गप बसून जे काड्या करतात ना, ही दिसून येत नाही ती. ए काय ग? असंच असतंय आवाज मोठा कोणाचा आहे? तुमचा. मग कसं आता म्हणते माझा मोठा आणि माझा दिसतोय? नाही, पण त्याने प्रत्येक वेळेस नाही का एकदम असं, जरी मोठं भांडण झालं की तेवढंच हळू बोलते ती आणि असं बोलते ती की त्या शब्दाने भडका होतंय असं बोलते. काय नाही, भडका बिडका काय होत नाही. हा. तुला भांडणाच्या स्टेप मध्ये तू आलेली असते. कोण? तू. हे ओके असं असतं. काय नाही बघा, मस्त चाललंय आमचं. पेटायच्या आधी त्याने सावरून घेतलंय. तसं नाही. भेट झालंय काय? बोला काय म्हणणं आहे? मंडळी हम्म. काळ्या मातीत हा. हे इथं काय होते? जुंधळा, ज्वारीच्या शेतात ऊस आणि रोड टच आहे बघा, गाड्या जातात. इथं आम्ही स्टँड व्हिडिओ काढला आता एक बघा. तिला असलं चालत नाही हो. मी चिवडा मागितला होता पण त्यात त्यांनी वेगळं टाकलंय, त्याच्यामुळे मला नाही आवडत. आता काय करणार, आईलाच मलाच खावं लागतंय. काय करणार? आवडले त्यांनी, मग अशीच म्हणलेत मला आवडले. नाही, मग तू खात नाही म्हणजे आता काय करायचं? हा तर असं काय म्हणू अजून? येड आहे तू, नाही घेत ठेवलाय. असं नाही की ईडी आहे म्हणून. हा. अगं ब्लॉग काढायला लागली. आमचा कॅमेरामन आहे सेट करायला. हा हो. तर आम्ही एक व्हिडिओ शूट करायसाठी आलो होतो बाहेर. हे असलं खायला घेतलंय. काय म्हणाला, पानचट म्हणू का काय म्हणू? खो का अजून अजून जरा पाणी पाणी सुद्धा आणलंय आम्ही. हा पाणी दिशील पटकन. आता व्हिडिओ आहे म्हणून आता चाललंय. म्हणजे सेवा करा तरी पण, नाही करा तरी पण आम्हीच आहे. बरं असो, हे मला आवडलं नाही, त्यांनी खायला लागले ती. आणि असं नाही का रोड टचच आम्ही बसलो व्हिडिओ काढायला. छान आहे वातावरण, मस्त वाटतंय. पाण्याची बॉटल, कांदा, भेळ, कॅडबरी. अजून अजून काय नाही, पिशवी आहे, बऱ्याच गोष्टी आहेत ज्या. माती आहे काळी इथं. त्यांना दिसत नाही का तुम्हाला? दिसतंय पण मग? सांगायचं ना. तू सांग की तू. छान वाटतंय वातावरण, मस्त वाटतंय. तर आम्ही प्रयत्न करतोय थोडं मोठं व्हिडिओ बनवण्याचं, आहे ना. तर छान सपोर्ट करताय ते, नाही असं नाही ना, बऱ्यापैकी सपोर्ट करताय. काय म्हणायचं आहे? काय नाही, ते आम्ही आतापर्यंत शॉर्ट व्हिडिओ बनवत होतो आमच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सपोर्टनं. पण त्यातनं रेव्हेन्यू काय मिळत नव्हता, त्याच्यामुळं आम्ही आता मोठं व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुमचा आणि सगळ्यांचं चांगलं तुमच्या संपर्कात राहता येईल. घडामोडी नवीन
काय होतं ते सांगता येतील. काय घडामोडी करायला लागला होता मी चांगला उद्या खात पार्टी बसला. करायची आहे. कशीच पार्टी होय होय खरंच की? नाही बाबा. का तुला करायला लागते म्हणून? हा. काय तिकडं? असं छान वाटतंय बघा रोडच्या साईडलाच बसलोय आम्ही. हॅलो. हा कसा आहे ताकद आहे तुझ्यात. काळ्या मातीत उगवलेल्या हिरव्यागार हा. ज्वारीच्या शेतात बसून हा. या भेळचा आनंद घेताना, मी आनंद घेतला नाही भेटत तुम्ही घेतलाय कारण मग तुला मला ही आवडले नाही. साधी माणसाची गावाकडे साधे माणसं नाही तर चुरमुरे नाही तसे चपटे पोहेत म्हणून मला नाही आवडलं. गावाकडची माणसं त्याला आनंदानं खातात. ते मी पण गावाकडचीच आहे. लहान लहान गोष्टीत आनंद शोधता आला पाहिजे. अहो मी काय नाव ठेवले नाही ते मला आवडलं नाही म्हणलं मी खाल्लंय तसं कॅडबरी खाल्ली. हा मग ते सांगितलं ना, कॅडबरी तू खाती ग. कॅडबरी खायला काय नाही, पण काय वाटतंय तुला ही सगळं छान अशा वातावरणात बसून? छान वाटतंय घरातल्या पेक्षा बाहेर छान वाटतंय. फक्त ऊन नसाव हाय ऊन नसाव फक्त आणि असं शिरवळ पडलेला असावं म्हणजे छान वाटतंय. गरम होत नाही काय नाही. मग या शेतात उद्या मटणाचा बेत करायचा काय? मी तर करू शकत नाही. म्हणजे मी करून देतो, तू खाऊ शकते का? अहो येतोय आता तुम्हाला सांगते माईक माझ्या पाशी असायला करून मोठ्या मोठ्यानं बोलते ती. हा. तुला त्यातले पाणी प्यायचं या पाणी टाकल्या माती कशी फुगते बघा की. कन्नड मध्ये पाण्याला नीरा म्हणतात, हे असलं संस्कृत मध्ये पाण्याला तोयम म्हणतात, अगं बाय. आणि त्याच पाण्याला मराठीमध्ये जीवन म्हणतात. ओहो अरे पाणी आहे तर जीवन आहे. हा अजून काय? अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी आदेश सोडला त्यावेळी पाटील देशमुखांनी त्यांच्या वतनावर पाणी सोडलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा साठी स्वराज्यासाठी त्यांच्या वतनावर पाणी सोडलं आणि त्यांच्या सेवेसाठी हजर झाले. वतनावर पाणी सोडलं म्हणजे पाण्याचं बस. महत्त्व अधोरेखित. प्या पाणी. माती आहे का माती? त्या मातीचं महत्व तुम्हाला आम्हाला कळालं पाहिजे. त्या आम्हाला धरणीतनं आहे या मातीचं तुम्ही किती कष्ट करता. मातीचं पाण्याचं आणि बियाचं ज्यावेळी संयोग होतो ओहो त्यावेळी या मातीतून, या काळ्या मातीतून बीज अंकुरतं ए, आणि पहिल्यांदा उगवल्या ज्या मातीनं जन्माला घातलं त्या मातीला हा. नतमस्तक होतं आणि मग नंतर असं उंच 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 सूर्याकडं म्हणजेच सूर्यबापाकडे झेपावतं. ए, हा. मग मला सांग, ह्या जर एखाद्या रोपट्याला कळत असेल की सर ज्या सर तुम्हाला भरपूरच माहिती आहे ह्या गोष्टीची. तुम्हाला 4 शिव्या दिल्या नाही तर तुमचं चांगलं कौतुक केलंय तर अश्रू अनावर होऊ देऊ नका. हो, तुझ्या तोंडून कधी मला कौतुकाचे शब्द ऐकायलाच मिळाले नाहीत ना, त्याच्यामुळे. किती खोटं बोलता कौतुक केलं नाही म्हणून तुमचं. हा सत्य ह्या सूर्यासारखं आहे हो, कधीच लपवता येत नाही. तोंड पुसा. आहे का? लगेच दम द्यायला चालू झाला का? तर छान वाटतंय आम्ही असं आलोय. बाय. सौभाग्यवती अनु, खाऊन उठाले त्यावर येत नाही काय. तुमचे स्टँड देते. तरी म्हणलं तुमच्या मुखातून चांगले शब्द कसं काय येत नाहीत? आता चांगलं काय तुम्हाला वाईट बोलले. काय येतंय? अगं माझ्या अहो हाताच्या आवर लागायचं ना. जेवण केल्यानंतर ताट घासून घासून माझ्या हाताच्या रेषा किती पुसत खोटं झाल्या. बोलताय. घरची व्हिडिओ बघते ती. हा असलं खोटं बोलू नका. सत्यवचन कहता हूँ. हा बघतोय वरन कोण? देव. हे प्रभू, द्या थोडी हिला अक्कल. खोटं बोलायचं बंद करा. क्या हो तुम्ही. अरे
सत्यवादी आहे सत्यवादी. अरे झूठ नाही बोलता हूँ. अरे झूठ बोले कवा काटे. आ, घालू का अशी गायलाच बसली ग. आणि तुम्ही खायलाच बसला हो अरे, डोम कावळा नुसता मारायला कसा टपला रे. अरे ठीक आ मला पण येत आहे आहे. हो ती कागद उचला बर. ओ असं कुठं जरी गेलं आपला कचरा आपल्या पिशवीत घालून न्यायचा. आपण दुसऱ्याच्या शेतातून घाण शेतात करायचं. घाण कर घ्या ते घ्यायला लावायला लागले मी टाकणं झाले सगळं घेऊन चाललोय आपण. हे ईश्वरा सर्वांना आता हा, हा. फोन धरा. आई ग मला चप्पल घ्यायची आहे हो. कशाला मला हाणायला काय? ही खराब झाली तुम्हाला मारू मारून. अरे बाप. कधी घेता मग मला बूट घ्यायचा आहे का तुला मारायला. खरंच मी मस्कर करा नाही मला चप्पल घ्यायची आहे. हा नीट धरा. होय 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 घेऊ की हो. कधी होय होय. ती नाही का आपण हॉलकडे जातोय बघा व्हिडिओ बनवायला तिकडे एक शोरूम आहे बघा चपल्याचं. हा हो हो. तर चला बाय. दिसती का नाही तुझ्या? शहाण्या माणसाच्या हातात फोन दिलाय म्हटल्यावर ओ नो साहेबा. तर तुम्हाला सर्वांना केक बघायचा आहे का? ठीक आहे धरा धरा की गवारी कुठं गवारी नाही करडई आहे. आहे मी किती वेळा तुला सांगू. अगो बाई तर मी ही जी पुढचं आहे ना त्याला गवारी म्हणत होते तर आज चक्क आणले इकडं दाखवायला काय आहे ते. किती छान करडईची भाजी आले मस्त. आधी माझा गैरसमज होता किती गवारी आहे म्हणून. तरी त्याच वेळी म्हणतो ते करडे काय म्हणला होता करडे आहे म्हणून सांगितलं तुला मी. म्हणजे तुम्ही लय हुशार का. किती भारी वाटतंय गावाकडचा हा नजारा. मस्त मस्त वाटतंय. साहेब तर ही थांबाय दाखव द्या थांबा काय? थांबा काका दाखव द्या की. माझं अक्षर दाखवणार आहे. माझं अक्षर आणि तुमचं अक्षर दाखवलं असतं की. तुला काय माहित आहे माझ्या अक्षराची महिमा. काय आहे महिमा तुमची. हा माझं अक्षर बघून हा मला केबीबी कॉलेज मधल्या पोर्च मध्ये जो फळा होता ब्लॅक बोर्ड होता त्या ब्लॅक बोर्ड वर सकाळी सुविचार लिहिण्याचं काम मला दिलं होतं. पुरी पटवायचं दिलं सुविचार लिहायचं दिलं नव्हतं तुम्हाला. बोला की आता आता काय झालं होय. अरे तू येऊन जाऊन भांडण्याशिवाय तुला काय हाय का. आणि ही गोष्ट तर मला आधी कधी सांगितली नव्हती. हो का हा हो का. हा खरंच ही दिसतंय असा माणूस नाही. हे ईश्वरा सर्वांना हा, चांगली हे. बुद्धी दे आरोग्य दे. ते मूड जातंय माझा असलं ऐकलं ना मूड जात. ही साईडला घर बंद करते.